माझा फोन. हॅलो. हा बोल की. हाय घरी. काय नाही बसलो. आलास होय तू. बरं बरं बरं. हां आलो. नाही काय बसलोच होतो. हां आलो. काय निवांत पसरलायस? अरे रील बघत होतो. चायला रील कसल्या त्या. बस घरात नाही तो आली. नाही मी चालू पुढे निघून. पुढे बस सर लागल मला. गरम होतील का? गरम बाबा गांब कसला आलाय फॅन चालू आहे तर कुठं आलंय वैताग आलाय. काय झालं होतं पाहुण्याला? मला हार्ट अटॅक. आजकाल लयच वाढलंय प्रमाण अटॅकचं. काय नाही तर हार्ट अटॅकने किती माणसं गेली बाबा. कंटाळा आलाय बघा बसून काय माहित काय तू? हा काय का शिळे घे चल. काय आता काम आहे? काम नंतर मी ना मला सांगते ते काय खुर्ची आत टाकू का? चल कॉल इकडे घ्या असं. असं बसणार फॅन लागू वारला पावडर आणली नाही. पावडर आहे घे ते मला दिसते पावडर आहे ना ते. काय हा कॅरम पावडर घे बरं टाक बरं. म्हणून नाही जायची वार आहे ना. नाही बर. पहिला डाव मी खेळतो. खेळ चल थांब काय नाही ते तसंच आहे. बाबा तुला सांगतो कशी काढायची. ना कुठली काढू तीच काढू. रिवर्स आहे का असं. नाही रिवर्स बस नाही समोरच. समोरच बरं ती जाऊ दे. तू त्या रात्री फोन कशाला केला एवढ्या रात्री. तेव्हा अरे दोरा पडलाय काय माझा. तुझा काय माझा दोरा पडलाय. खतरनाक काम आहे. अरे हो तुला माहितीये का काय वर प्रतीक आणि मी झोपाय गेलो ना हा तेव्हा आमच्या सोबत सगळं घडलं. काय खरं बोलते की चेष्टा करतोय तू. अरे बाबा कशाला खोटं बोलतोय जे झाले ते सांगतो तुला. अरे हे जर खरं असलं तर गावाचे काय खरं नाही मग. असं का? अरे बघ की ती जर कुणाच्या घरात शिरत नाही आणि ते तुमच्या घरात शिरले म्हणजे ते प्रत्येक गावातल्या घरात शिरणार. आता काय गाव सेफ नाही भाऊ आपलं. मग आता काय गाव सोडून जायचं आपण. गाव सोडून कुठं जायचं. एकतर गावात स्वामी पण नाहीत आणि ते कधी येणार आपल्याला माहित नाही. ते शक्तीला आटोक्यात कोण आणणार. राहिला प्रश्न जी जागी केली त्या जागी केलेली शक्ती ज्याने जागी केली ना त्यालाच माहित असेल कदाचित त्या शक्तीला आटोक्यात कसं आणायचं. तुला एक सांगू का? बोल की. मला एका माणसावर शंका आहे. मला वाटतं त्यानं सगळं केलं असेल. कोण? अरे पण तुला विश्वास नाही बसणार. बसतोय र फक्त माझं नाव घेऊ नको म्हणजे झालं. अरे तुझं नाव कशाला घेतोय? नाही मग सांग. तात्या. अरे तू काय बोलतोय तुला समजतंय का? अरे समजतंय म्हणून तर तुला बोलतोय मी. तात्या असं कसं करील. तात्यासारखा माणूस अख्ख्या गावात शोधून सापडणार नाही. बघ तू असं का नव्हता म्हणून मी तुला सांगत नव्हतो. तुला असं का वाटतंय तात्यानं सगळं केलंय म्हणून. आता ऐक आजी एक नाही नीट होती. आपण गाव सोडायला लागलो तेव्हा आजी आजारी पडली. कॉल कोणाचा आला? तात्याचा. दुसऱ्यानंतर जेव्हा मी घरी झोपलो होतो मला आवाज आला. आवाजाच्या दिशेने जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मागं कोण होतं? तात्या उभा होता. मग मला एकंदरीत असं वाटतंय की म्हणजे मला संशय येतो तात्याचा असणार आहे. मग बघायला काय हरकत आहे? मला तर वाटत नाही तात्या असं करून. तू म्हणतोयस म्हणून एकदा विश्वास ठेवतो. आपण काय करूया त्याच्यावर लक्ष ठेवू आणि काय भेटतंय का बघू. जर नाही भेटलं तर इथनं पुढे तात्याचं नाव घ्यायचं नाही. करू तसं मग. चालतंय चल आता खेळू. तुझा होता का माझा होता? तुझा होता.
जिंकलो. चांगला आहे की. हे बरं चल, हा. राहू दे, जाऊ आपण. पॅन्ट शिवाय जायची. नको पुढचं खेळायला. काहीच ना मोकळा तुला. ऐक चल मग पुढं आहे शिवाय. हे टेलर आपल्या गावात. मंडळी, ओमकार आणि आशिष पॅन्ट शिवायला निघाले आहेत. ते पोहोचेपर्यंत या गावातील एका नवीन पात्राची तुम्हाला ओळख करून देतो. हे आहेत या गावचे सरपंच साहेबराव पाटील. आणि हे असे व्यक्ती आहेत जे की या गावचे एकमेव सरपंच आहेत. तसे का हे तुम्हाला पुढे समजेलच. तर चला महागारी आशिष आणि ओमकारकडे जाऊया. ऊन लागायला वाढले आजकाल. तडका झालाय. रात्रीला का थंडी पडते, सकाळचं ऊन पडते लागा. माणसानं करायचं काय आता? काय करायचं, जाऊ दे. तिथं माझी पॅन्ट फाटली, ती शिवून घेते पहिली. मग त्या टायमिंगला पॅन्ट फाटली बरोबर. दुपारी काय करणार आता? पण मस्त निवांत आहे, टेन्शन नाही काय. कुठलं घर रे यातलं? ते काय ते दिले की टेलर. टेलर आहे का? आहे या बरोबर. काय काम आहे? अहो टेलर, ती पॅन्ट फाटली, पॅन्ट तेवढी शिवून द्या की. घ्या बसून. नाही, एक काम करतो आता, काम आहे जरा, गडबड आहे आम्हाला. फोन करा मला, झालं ना तुमची पॅन्ट शिवून, मला फोन करा फक्त. चालेल. चालतं, जायचं. मंडळी, लागलीच या पात्राची पण ओळख करून देतो. हा आहे या गावचा उपसरपंच. आणि हा उपसरपंच होण्याचे कारण म्हणजेच हा सरपंचाचा खास माणूस, म्हणून याला उपसरपंच केले आहे. तर हा आता सरपंचाच्या घरी एवढ्या घाईमध्ये का आलाय ते पाहूया. ओ सरपंच, सरपंच. तुला किती वेळा सांगितलं माझी पूजा चालू असताना तू मला हाक मारत जाऊ नको म्हणून. अहो चुकलं सरपंच, ते लक्षातच राहत नाही हो. बर बोल, एवढा गडबडीने पळत कशासाठी आलायस? अहो वरून गावच्या विकासाचा निधी आलाय, म्हणलं ते सांगावं. आज आज होय, बरं झालं. मला बी काय एक गाडी घ्यायची होती. अहो सरपंच, हे गावच्या विकासासाठी निधी आलाय. अरे आपला विकास म्हणजे गावाचा विकास. अरे कधी आपण इतक्या वेळा निवडून आलोय, कधी गावाचा विकास केलाय का? हे आहे बघा, जो वर्ण निधी आलाय ना, त्याचं काहीतरी काम दाखवलं पाहिजे. वर्ण एखादा अधिकारी आला तर नाही ते होऊन बसल. अरे असं आतापर्यंत किती अधिकारी आले आणि त्यांनी काय आपलं वाकडे केले आणि ते हितनं पुढे तरी काय करणार आहेत? तू कशाला एवढा भीतूयास? अहो तसं नाही सरपंच, एखादं तरी काम करून दाखवूया. बर, तू म्हणतोयस तर ठीक आहे, कर एखादं बारीक सारीक काम, पण लगा पैसे मात्र जास्त टाकू नकोस. बर ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर. पण तुमच्या लक्षात आली का गावातली एक गोष्ट? आता काय झाले? अहो सरपंच, ही शक्ती लोकांना दिसायला लागली या. प्रत्येकाने आशू यांच्या बरोबर काहीतरी झालं या. आता काय ना काय नवीन लपडं मागं लागले. कुणी त्या शक्तीला जागी केली काय कळायला मागं ना. त्याचा मात्र का शोध घेतला पाहिजे. बर, स्वामी बी आता गावात नाही,
का गाव मसनात गेल्यावर येणार आहे का? काय काय कळलं झालं. बर सरपंच, तुम्ही तेवढं रात्रीचं बाहेर पडू नका. मी आणि रात्रीचा, अरे मी दिवसाचा ते बाहेर पडत नाही, पण तू गावातल्या बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवत जा. काय वाटलं तर मला सांग, काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. हो चालतंय. बर चल, त्या सांच्याकडनं पैसे घेऊन येऊ. नुसतं देतो देतो म्हणतोय, पण द्याचं काय नाव घेना. अहो सरपंच, चावी घेतली का? अरे चावी साठी चल, तू चावी घे. आईला ह्या तात्याच्या परत वावरात पाणी आणलं, त्याला बघतोच आता बरोबर. अरे तू इतरीला बघत बसलाय, माझ्या वावरात पाणी गेले की. अरे मगाशीच जाऊन आलो की, सरीला पाणी नाही, तुझ्या वावरात कसं पाणी गेलं? आम्ही काय येडा वाटलो का तुला? एवढं उन्हाचं चाललं त्याला. माझं खत वाहून गेलं तुझ्या पाण्यामुळं, माझं नुकसान भरून दे. अरे काय सांगतोय का, माझ्या सऱ्यांना अजून पाणी पोचलं नाही, तुझ्या वावरात कसं पाणी आलं? अरे उंदराने घय केली तुझ्या वावरात, त्या घईत माझ्या वावरात पाणी गेलं आले. मला माहित नाही काय, मला नुकसान भरून पाहिजे. अरे असं कसं म्हणतोय मी तुझं नुकसान केलं म्हणून? अरे तुझ्या वावरात उंदराने घय केली, तुला थायमेट बिमेट टाकायचं कळतं का नाही? मला काय माहित नाही, मला नुकसान भरपाई पाहिजे. मी थोडी तुझं नुकसान केलंय, भरपाई भरून द्याला. तात्या तुला अजून सांगतोय, मला नुकसान भरपाई भरून पाहिजे. आणि नीट बोल, तू माझ्यापेक्षा लहान आहेस, मी मोठा आहे तुझ्यापेक्षा. तू मला नीट बोलायला सांगू नको, मला नुकसानाचे पैसे दे पहिले. देत नाही जा. तात्या मला आधी माझी नुकसान भरपाई दे. पहिला शर्ट सोड. मला मारलंस. तात्या तू गेलास. तात्या नादाला लागायचं नाही परत माझ्या. दादाने घर बाकी जोरात बांधले, मोठं बांधले घर. लवकरच निघू, वेळ नको लय करायला. दादा होती की दादा आल्या होता गाडी घेऊन आल्या हो. काय म्हणतात बघून दादा लवकर. अरे कसं काय वाटतं तुला? काय आलेलो इकडेच, मग आता लय दिवसात आलेलो, म्हणलं जावं गाडी घेऊन जावं. असं काय? हा, बरं. अरे इलेक्शनचं काय झालं? कशाचं इलेक्शन आहे ते सरपंच तोच आहे, आणि ह्या वर्षी बी तोच आला, आता इथनं पुढे बी तोच येत राहणार. असं काम वगैरे तर करतात की नाही? कशाची कामं काय, नुसतं पैसा खायचे काम आहेत. काय काम आहे मग काय करत नाही, नुसतं पैसे खायचे काम. मग त्यांच्या विरोधात तक्रार करा की मग. नाही कशाची तक्रार, त्याच्या विरोधात कोण तक्रार करणार? तेवढी हिंमत नाही गावात कोणाच्याच. सगळी जमिनी त्याची करतात ना, त्यामुळे तो कोणाला त्याच्या पुढे कोण जातच नाही. अवघडलं काय तुमच्या गावचं मग? अवघड अवघड म्हणजे लय अवघड आहे. अवघड बरं ती जाऊ द्या, आपली घरातली बरे आहेत ना सगळी बाकी? आज सगळे बरे आहेत. लवकर निघू, नको लय वेळ करायला. बरं दादा निघू का आता? अरे आत्ता तर आलाय ना. नाही दादा गेलं पाहिजे, तुम्हाला माहिती ना आमच्या गावात काय विषय चाललाय. 10च्या आत घरात गेलं पाहिजे. मला काय माहित नाही, जेवण जायचं. अहो नको दादा, लय उशीर होईल. अरे जेवण लवकर करायला लावतो, 8च्या आधी निघा तुम्ही, 2 तासाच्या आत आरामशीर पोचाल. बरं बघा आता, पण लवकर बघा, आता काय तुमच्या पुढे बोलायचं. बरं दादा निघतो आता आम्ही, उशीर झालाय, जेवण वगैरे झालं. बरं ठीक आहे पोरांनो, गेल्यानंतर फोन करा मग. हा हो पोचलो, फोन करतो. ठीक आहे. चला येऊ का? हो ये. चला.
आता काय झालं हिला? बहुतेक पेट्रोल संपलं तरी जरा कळत नाही पेट्रोल बघायचं. अरे बघितलेलं मी. आता काय तुला सांगू, जाऊ दे कालवा करू नको, पंप जवळच आहे. ढकल आता गाडी. ही दरवेळचीच बॉम्ब आहे या गाडी, म्हणून गाडी आण वाटत नाही. अरे आपण गावात आवाजपर्यंत पोचिन का? ती बघू आता, आधी पेट्रोल तरी टाकू, जाऊ पळवत गाडी. हाय तू माग कोणतरी सारखं वाटतंय. खोटे कोण बसले सारखं, तुला काही ना काहीतरी पास होत. आले आता गावात जेवण नको. ऐक की, गावाच्या विषयी आलो, 10 वाजता बघतो का एकदा. अरे माग कोणतरी बसल्यासारखं वाटतंय. तू एकदा आरशात बघ की तरी. अरे कुठं कोण आहे तेव्हा, नाही कोण बसलं मागे. अरे 10 वाजले गेल्या का? बरं काय करायचं, 10 वाजलेत, जायचं गावात का जायचं माघारी परत पाहुण्याकडे. गाव किती राहिले, जाऊ दे पळवत. आता हिला काय झालं अरे आता तर पेट्रोल टाकले. थांब मीच बघतो काय झालंय ती. बघ बरं. एवढ्या रात्रीचं रडायचा आवाज कुठं नाही. अरे एवढ्या रात्रीचा प्रतीक काय करतोय इथं, रडतोय का? प्रतीक प्रतीक ए प्रतीक प्रतीक मला वाचव.
ओमकार ओमकार